नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे सेट परीक्षेबाबत एक नोटिफिकेशन आहे. सेट एक्झाम असिस्टंट प्रोफेसरसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून घेतली जाते. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून 4126 सेट एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन आलेला आहे आणि ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार आणि पणजी या ठिकाणी दिनांक 26 जुलै 2026 रोजी होणार आहे. तर या परीक्षेच्या बाबतीमध्ये नोटिफिकेशन आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भात वेबसाईटवर दिनांक 2 जून ते 16 जूनपर्यंत रेग्युलर फीमध्ये प्रवेश अर्ज भरता येणार आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि लेट फी भरून 17 जून ते 19 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तर या कॅन्डिडेटसाठी ऑनलाईन अर्ज करताना व्यवस्थित अर्ज भरता यावा आणि त्याची प्रिंटआउटसुद्धा सोबत काढणे हे उमेदवारांसाठी आवश्यक आहे. त्यासाठी नोटिफिकेशन आहे आणि यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये सेट डिपार्टमेंट स्वतंत्र काम करत असते आणि त्यांनी हे सविस्तर माहितीसुद्धा यात दिलेली आहे. परीक्षेची फी, तर परीक्षेची फी आहे ओपन कॅटेगरीसाठी 800 रुपये आणि OBC किंवा DT, VJ, NT, NTC, NTD, SC, BC सर्व नॉन क्रिमिनल जर असतील तर 650 रुपये. ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहे असे नॉन क्रिमिनल असणाऱ्या सर्व OBC ते VJ, NTचे सर्व यांच्यासाठी 650 रुपये आहे आणि ओपनमधले EWS आणि दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 650 रुपये आहे. ओपनसाठी 800 रुपये आहे. हे 16 तारखेपर्यंत जर अर्ज केला 16 जूनपर्यंत तर ही 800 रुपये ओपनसाठी आणि इतर कॅटेगरीसाठी 650 रुपये फी असणार आहे. आणि जर 16 तारखेनंतर म्हणजे 17 ते 19च्या दरम्यान फॉर्म भरला लेट फी स्वरूपात तर ओपनसाठी 1300 रुपये आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी 1150 रुपये आहे. तर ॲन्युअल इन्कमच्या दृष्टीने नॉन क्रिमिलियर खूप महत्त्वाचं आहे. नॉन क्रिमिलियर असेल तरच नॉन क्रिमिलियरच्या याच्यातून फॉर्म भरणं आवश्यक आहे, अदरवाईज ओपनमधून भरावा असं याच्यात म्हटलेलं आहे. यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गोवा वगैरे ज्या राज्यांचे जे काही नियम असतील ते लागू होतील. कॅन्डिडेट्सने फॉर्म भरल्यानंतर आपला स्वतःचा अर्जाची प्रिंट आपल्यासोबत ठेवणं गरजेचं आहे. पेमेंट करताना गेटवेच्या माध्यमातून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून किंवा UPIच्या माध्यमातून सुद्धा पेमेंट करता येणार आहे. नंतर ज्या उमेदवारांनी फी भरून अर्ज केलेला आहे त्यांचं सेटच्या बाबतीमध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये एक यादीसुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हणजे ज्यांचा अर्ज फी भरून सबमिट केला आहे अशा व्यक्तींची यादीसुद्धा डिपार्टमेंट या ठिकाणी जाहीर करणार आहे. नंतर ज्या लोकांचं याच्यात नाव नसेल त्यांनी पुरावा म्हणून सेट डिपार्टमेंटला ईमेलद्वारे आपलं केलेल्या पेमेंटची प्रत पाठवणं आवश्यक आहे. या बाबतीत इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये सविस्तर माहितीसुद्धा दिलेली आहे. नंतर जे ऑलरेडी सेट क्वालिफाईड आहेत त्या विषयामध्ये एखाद्या विषयात एखादा उमेदवार क्वालिफाईड आहेत तर त्याला पुन्हा त्या विषयामध्ये सेट परीक्षा देता येणार नसल्याचे यात म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ एखादा मराठी विषयात सेट मागील वर्षी किंवा 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी उत्तीर्ण झाला असेल तर त्या उमेदवाराला पुन्हा त्याच विषयामध्ये सेट परीक्षा देता येणार नसल्याचे यात म्हटलेलं आहे. म्हणजे एकदाच सेट परीक्षा पास झाला असेल तर दुसऱ्यांदा सेट परीक्षेचा फॉर्म किंवा अर्ज करता येणार नसल्याचे यात म्हटलेलं आहे. हे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे की जे उमेदवार महाराष्ट्रभरात पदव्युत्तर पदवी पास असतील त्या विषयात तर त्या विषयाची सेट परीक्षा ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांसाठी घेतली जाते आणि 4126 सेट एक्झामिनेशन परीक्षा ही 26 जुलै 2026 रोजी होणार आहे. त्यासाठीची तयारी म्हणून सर्व उमेदवारांनी अर्ज करणं अपेक्षित आहे. तर निश्चितच यासाठी अनेक शिक्षक, अनेक उमेदवार, अनेक व्यक्ती यासाठी वाट बघत होते आणि त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तर आपल्या सर्वांना या परीक्षेचा अर्ज करण्यासाठी आणि परीक्षेच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जे
ज्यांना या सेट परीक्षेच्या बाबतीत आवश्यकता असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.